Good morning, students. So today we start the chapter number 4, that is 132 kV substation. Okay, so in that the substation, this is 132 kV substation. This is the substation is a primary transmission substation. So after the generation जे काही तुम्हाला voltage step up करायचं आहे त्या voltage step up voltage ला आपण काय म्हणतोय तर प्रायमरी ट्रान्समिशन सबस्टेशन. ओके, सो हे जे काय 132 kV सबस्टेशन आहे, 132 kV सबस्टेशन आउटडोअर टाईपचं सबस्टेशन आहे आणि हे जे काय पॉवर त्याला रिसीव होते ते पॉवर फ्रॉम जनरेटिंग स्टेशन. ओके, वाया हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. ओके, सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी रिसिविंग सबस्टेशन. ओके, सो इन दिस सबस्टेशन आता आपण बघूया की काय काय पॅरामीटर्स असणार आहेत किंवा काय काय पार्ट्स असणार आहेत ह्या सबस्टेशनमध्ये. तर बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की इट इज अ जनरेटिंग स्टेशन. सो जनरेटिंग स्टेशन किती आहे 11 kV. सो 11 kV नंतर तुमचा कोण असणार आहे ट्रान्सफॉर्मर. हे जे बेसिक आपलं सर्किट आहे. सो हे जे ट्रान्सफॉर्मर आहे तो किती आहे 11 kV बाय 220 किलोवोल्ट और 132 किलोवोल्ट. सो हा जो काय तुमचा सबस्टेशन आहे ह्या सबस्टेशनलाच कुठलं सबस्टेशन म्हटले रिसिविंग सबस्टेशन. हे सबस्टेशन तुम्हाला डायरेक्टली जनरेटिंगपासून जे काय व्होल्टेज आलेलं आहे ते व्होल्टेज तुम्हाला डायरेक्टली देणार आहे. ओके, आता काय गरज आहे ह्या 132 kV रिसिविंग सबस्टेशनची. तर बघा आपण इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन ह्या सब्जेक्टमध्ये शिकलोय की जसं तुम्ही व्होल्टेज काय करत जाणार आहे इन्क्रीज करत जाणार आहे तसं तुमचं जो काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरला लागणारं मटेरियल हे काय लागणार आहे कमी प्रमाणात लागणार आहे. किंवा जो काही कंडक्टर आहे ह्या कंडक्टरचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे हा क्रॉस सेक्शन एरिया ऑटोमॅटिकली काय होणार आहे कमी होणार आहे जर तुम्ही व्होल्टेज वाढवलं. बिकॉज व्होल्टेज इन्क्रीज केला तर काय होते करंट तुमचा कमी होते. सो करंट कमी म्हणजेच तुमच्या कंडक्टरचा क्रॉस सेक्शन एरिया काय कमी आहे. जर कंडक्टरचा क्रॉस सेक्शन एरिया कमी असेल तर बट ऑब्वियस तुमचं जे काही कॉपर मटेरियल आहे हा कॉपर मटेरियल काय होणार आहे सेव्ह होणार आहे. ओके, आता बघा प्रायमरी ट्रान्समिशन जे काय तुम्हाला व्होल्टेज आहे जसं मी सांगितल्याप्रमाणे की किती असणार आहे 132 kV सबस्टेशन अँड इट इज 132 बाय 33 kV सबस्टेशन. ओके, नेक्स्ट बघा आता मेन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स कुठले असणार आहेत 132 kV सबस्टेशनला. बट ऑब्वियस तुमचा पॉवर ट्रान्सफॉर्मर असणार आहे जो की 3 फेज डेल्टा पॉवर ट्रान्सफॉर्मर दॅट इज 1000 kVA अँड अबव कपॅसिटी. म्हणजे 1000 kVA पेक्षा जास्त कपॅसिटीचा जो कुठला ट्रान्सफॉर्मर असेल इट इज कन्सिडर्ड इन टू दी 132 kV सबस्टेशन. ओके, नेक्स्ट इनकमिंग 132 ट्रान्समिशन लाईन्स टर्मिनेटेड अँड सपोर्टेड बाय दी स्ट्रेन इन्सुलेटर. सो जे काय तुमचा स्ट्रेन इन्सुलेटर आहे हा एक स्ट्रेन इन्सुलेटर 11 kVचा आहे. सो त्याप्रमाणे तुम्हाला एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी किती लागणार आहेत 12 डिस्क टाइप इन्सुलेटर्स लागणार आहेत. बिकॉज 1 डिस्क टाइप इन्सुलेटर इज हॅव्हिंग 11 kV. ओके, नेक्स्ट पार्ट आहे लाइटनिंग अरेस्टर्स. सो फॉर द प्रोटेक्शन ऑफ दी लाइटनिंग और दी व्होल्टेज सर्जेस. ओके, त्यासाठी आपण काय वापरते लाइटनिंग अरेस्टर वापरते. त्यासोबतच SF6 सर्किट ब्रेकर फॉर द प्रोटेक्शन ऑफ ओव्हरहेड अँड शॉर्ट सर्किट लाईन्स. अजून काय काय लागते बघा आयसोलेटर्स, अर्थिंग स्विच, CTBT, CVT that is capacitor voltage transformer, high tension fuse, insulators, control and relay panel, capacitor bank for the improvement of power factor, station batteries for the charging, नंतर वेव्ह ट्रॅप. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट ॲड होतो तो म्हणजे पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन. ओके, आता बघा बऱ्यापैकी गोष्टी आपण ऑलरेडी स्विच गिअरमध्ये किंवा पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये किंवा 11 kV सबस्टेशनमध्ये बऱ्यापैकी ह्यातल्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. ओके, आता बघा पॉवर ट्रान्सफॉर्मर. सो पॉवर ट्रान्सफॉर्मर इन सच सबस्टेशन्स दॅट इज 132 बाय 33 और 22 और 11 kVचा आपण काय करू शकते ट्रान्सफॉर्मर वापरू शकते. ओके, ह्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी किती असत्या 1000 kVA. आता बघा ट्रान्सफॉर्मर कसा असला पाहिजे रेटेड आउटपुट 50 मेगावॉट मोर ऑर लेस, त्यापेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल. नेक्स्ट त्याची ड्युटी कशी आहे स्टेप डाऊन बरोबर आहे आणि आउटडोअर सर्व्हिस कुठल्या टाईपचा असणार आहे तर कोर और डबल वाउंड 3 फेज. ओके, रेटेड वोल्टेज फॉर हाय वोल्टेज साइड 132, लो वोल्टेज साइड 33
or 22 or 11 kV. Okay, frequency 50 Hz. Type of cooling, oil and natural air. नेक्स्ट बघा टेम्परेचर 45 डिग्री, टॉप ऑइल थर्मोमीटर, हे जे काय ऑलरेडी त्यात इन्स्टॉल केलेलं असते. ओके, सो अशा प्रकारे तुमचा ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग असणार आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कुठला पॅरामीटर आहे तर लाइटनिंग अरेस्टर फॉर 132. आता दोन साईड आहेत. फॉर 11 kV, फॉर 132 kV म्हणजे जी काय तुमची हाय व्होल्टेज लाईन आहे, त्या हाय व्होल्टेज लाईनला लाईन रेटिंग किती आहे किंवा व्होल्टेज रेटिंग किती आहे 120 kV. करंट रेटिंग 10 किलो एम्पियर. मॅक्झिमम कंटिन्युअस ऑपरेशन दॅट इज 132. ओके, आणि सेम दुसऱ्या साईडला व्होल्टेज किती असणार आहे सिस्टीमचं 22 kV. आयदर 11 असेल तर 11 kV. रिस्पेक्ट टू दॅट रेटेड व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी असणार आहे. नेक्स्ट पार्ट आहे आयसोलेटर जे काय असणार आहे तो डबल ब्रेक आयसोलेटर असणार आहे, बिकॉज व्होल्टेज जे काय तुमचं आहे ते जास्त असणार आहे. नेक्स्ट आहे करंट ट्रान्सफॉर्मर रेटिंग. करंट ट्रान्सफॉर्मर आपण कशासाठी वापरतो तर आपल्याला जो काय रेटेड करंट मिळण्यासाठी, म्हणजे सिस्टीममध्ये समजा जर 1000 करंट फ्लो होत असेल तर आपण त्याला लो एक्सटेन्शनमध्ये कन्वर्ट करतोय, मीन्स अप टू 1 or 2 एम्पियर पर्यंत आपण त्याला काय करतोय घेऊन जातोय. ओके, नेक्स्ट आहे करंट ट्रान्सफॉर्मर. हे डायग्राम या व्हॅल्यूज फक्त बघून घ्या की तुम्ही डायरेक्टली तुम्हाला क्लिअर होऊ शकते. ओके, आता नेक्स्ट सेम टाइप्स ऑफ सर्किट ब्रेकर. फर्स्ट आहे SF6. आपण मोस्ट प्रोबेबली 132 kV ला SF6 वापरू शकते, बट व्हॅक्यूम पण वापरू शकते किंवा एअर सर्किट ब्रेकर किंवा एअर ब्लास्ट किंवा ऑइल सर्किट ब्रेकर कोणतेही वापरू शकते. बट जास्त हायर रेटिंगचं जे काय तुमचा एनर्जी ट्रान्सफर करायची असेल तर त्यासाठी आपण 6 सर्किट ब्रेकर वापरू शकतो अबाव 80 kV. ओके, पण बघून घ्या. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर जो की PT आहे, हा PT आपण वापरतोय पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचे सेम रेटिंगच. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण कॅपॅसिटर व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर बघणार आहोत. तुम्हाला मी ह्या नोट्स शेअर करतो. ओके, थँक्यू.